सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असताना काही व्हिडिओ आणि फोटो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ही कहाणी एका लहान माकडाच्या बाळाची आहे. जपानमधील इचिकावा येथील प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या 7 महिन्यांच्या जपानी मकाक पंचच्या निष्पाप डोळ्यात प्रतिबिंबित होणारे दुःख आणि नंतर त्याचे हास्य हळूहळू परत येणे यामुळे लाखो लोकांना भावले आहे. इतक्या लहान वयात जीवनातील मोठ्या परीक्षेला तोंड देणाऱ्या पंचचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. लोकांना त्याच्या कथेत वेदना आणि धैर्य दोन्ही दिसत आहेत. एकीकडे ही कहाणी एकाकीपणाने भरलेली आहे, तर दुसरीकडे आशेचा किरण देखील आहे. म्हणूनच पंच हा फक्त एक माकड नाही, तर करुणा आणि आपलेपणाचे उदाहरण आहे, ज्याची कहाणी प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान व्यापत आहे. जुलै 2025 मध्ये जन्मलेल्या पंचला त्याच्या आईने त्याच्या सुरुवातीच्या काळात स्वीकारले नाही. आईचा आधार हा कोणत्याही मुलासाठी सर्वात मोठा आधार असतो, परंतु पंचला ही सावली मिळाली नाही. त्याला लहान वयातच एकाकीपणाचा सामना करावा लागला. जेव्हा त्याची आई त्याला सोडून गेली, तेव्हा प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला दत्तक घेतले आणि त्याचे संगोपन करण्यास सुरुवात केली. त्याला हाताने खायला दिले गेले, विशेष काळजी दिली गेली आणि त्याला निरोगी आणि बलवान होण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान केले गेले. पंचचा एकटेपणा कमी करण्यासाठी त्याला एक खेळणी देण्यात आली. हळूहळू तो त्याच्याशी कुरघोडी करू लागला, त्याला मिठी मारू लागला आणि त्याच्यासोबत झोपू लागला. हे खेळणे त्याच्यासाठी फक्त एक खेळण्यापेक्षा जास्त बनले, तर ते सांत्वन आणि आपलेपणाचे स्रोत बनले. पंच आणि त्याच्या खेळण्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच लोक भावुक झाले. #अंगिन देर पंच सारख्या हॅशटॅगसह लोक त्याला प्रोत्साहन देऊ लागले. त्याच्या निरागसतेमुळे जगभरातून प्रेम मिळाले. हळूहळू पंचची इतर माकडांशी ओळख झाली. सुरुवातीला तो त्याचे अंतर ठेवत होता, परंतु लवकरच तो त्यांच्यात मिसळला. आता तो खेळतो, हसतो आणि त्याच्या गटात आत्मविश्वास निर्माण करतो. तथापि नवीन कुटुंब सापडल्यानंतरही पंच त्याचे प्रिय खेळणे विसरलेला नाही. तो अजूनही ते त्याच्या जवळ ठेवतो. या कथेत आणखी एक संदेश आहे, तो म्हणजे केवळ मानवांमध्येच नाही, तर आता प्राण्यांमध्येही भावना नाहीशा होत आहेत.